हे परमेश्वरा, पवित्र क्रूसाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मृतांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले ह्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि असे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आणि सदा सर्व काळ. आमेन. दुःखाची रहस्य. पहिले रहस्य, येशूला बागेत रक्ताचा घाम आला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आणि सदा सर्व काळ. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन.
दुसरे रहस्य, येशूच्या अंगावर फटके मारले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझ्या येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे नेणे. आमेन. तिसरे रहस्य, येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे हे माझे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. चौथे रहस्य, येशूने भारी क्रूस वाहिला. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे हे माझे माझे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. पाचवे रहस्य, येशूला क्रूसावर खिळले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभ होता तसा आणि सदा सदा. आमेन. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी, दयेची माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमच्या आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपार झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरी शोक करत वरड सुस्कार टाकतो. तू सर आमची कैवारीण आहेस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. मरीची विनंती मला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सभेचे माते, आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी
विनंती कर. विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर. विस्थापितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तीजनांच्या सहाय्या आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर. आदिपित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुमारींचे राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात स्वदेह नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्यकुमारी धन्य मैया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदयात तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदयात तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. कोरोना विषाणूपासून मुक्तीसाठी प्रार्थना. सर्वजण एकत्र. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूंची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झालेली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. ह्या विषाणूला जे बळी पडलेले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पार पाडावी व सर्व गरजूंना लस उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व सर्व नियम पाळावेत म्हणून आम्हाला सद्बुद्धी दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन. सिस्टर आयरिना परेरा यांच्या आत्म्यासाठी दिनार कुटुंबीय
सुरान बोर्चेस यांच्या आत्म्यासाठी देणार रेना सिरिल बोर्चेस, लॉयड विन्सेंट मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, अंतोनिया परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार डेफी परेरा, कैतान व रितू परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार ब्रिडा बोर्चेस, विल्यम बोर्चेस यांच्या आत्म्यासाठी देणार डायना कोरिया, स्टीफन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार रेखावर स्नायडेल रॉड्रिक्स, मनवेल व तेरेझिन गोन्साल्वेस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड गोन्साल्वेस, मनवेल व तेरेझिन गोन्साल्वेस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्वेस, परमेश्वराचे व पेलेन माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार रुबी व जेम्स फर्नांडेस, फादर इमॅन्युएल यांच्या आत्म्यासाठी देणार रुबी व जेम्स फर्नांडेस, परमेश्वराचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार निकिता निक्सन दालमेत, मदलॅन इतूर व मार्शल दालमेत यांच्या आत्म्यासाठी देणार निकिता दालमेत, पेद्रू दुमाव व रोजू मुनिस यांच्या आत्म्यासाठी देणार संगीता दालमेत, कैतान विन्सेंट व सिल्वेस्टर नुनेस यांच्या आत्म्यासाठी देणार संगीता दालमेत, सायमन नुनेस यांच्या आत्म्यासाठी देणार जुली मॅक्सी नुनेस, निष्पाप बालकांसाठी देणार मनीषा रॉक्सिन नुनेस. स्वर्गाची राणे उल्हास कर, हालेलुया. कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त हालेलुया. आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया. ही कुमारी मरिया आनंद व उल्हास कर. हालेलुया. कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू त्याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला आनंद जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुझी स्तुती करू आम्ही, तुला धन्य म्हणू आम्ही, भजोनी तुझला ख्रिस्त दयाळा, गौरव करू आम्ही, भजोनी तुझला ख्रिस्त दयाळा, गौरव करू आम्ही. बंधूंची सदभक्तांची पापे हरीशी जगताची, बंधूंची सदभक्तांची पापे हरीशी जगताची. हे पवित्रतम तू, शक्तिमान तू, हे पवित्रतम तू, शक्तिमान तू, भक्त तुझे आम्ही, भक्त तुझे आम्ही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. Good morning to you, आज Father. पुढील व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. निकिता निकलस दालमेत, लॉरिना लिओ ग्रेशियस, नोएल डायगो अल्मेडा, जोएल डायगो अल्मेडा, विजय जॉन न्यूनिस, डेव्हिड पीटर अल्मेडा, रोमन अंतोन ग्रेशियस यांच्यासाठी, त्याचप्रमाणे इथं जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी आम्ही अर्पण केलेले आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हालाही सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शांती देण्याविषयी बोलत आहे. आणि ही शांती आगळी वेगळी शांती आहे. जसं जग देतं तशी ही शांती नाही. ही शांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, विसंगत असली
किती खळबळजनक असली, अशांत असली, तरी ही शांती आपल्यापासून कधीही हिरावून कोण घेऊ शकत नाही, कारण हृदयातून मिळणारी ही शांती आहे. आणि ही शांती जेव्हा आपण परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो व परमेश्वराला आपले जीवन शरण जातो, तेव्हा आपल्याला ही शांती मिळत असते. ही अशा प्रकारची आंतरिक शांती, टिकणारी शांती, कधीही नष्ट न होणारी शांती आपल्याला मिळावी म्हणून या मिस्सा बलिदानात प्रार्थना करूया. आपल्या हातून कळत नकळत जी पापं घडली असतील त्या पापांची पश्चातापपूर्वक आठवण करूया. प्रभू पित्याजवळ या पापांची क्षमा मागत म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत सर्व व तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हावर. दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हावर. दयावंत तू दया सागर क्षमा करी रे पाप्यांना. दयावंत तू दया सागर ख्रिस्ता क्षमा करी रे पाप्यांना. दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हावर. दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हावर. दया करी रे आम्हावर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याला मरणातून पुन्हा उठवून तुझ्या प्रजाजनांना तू शाश्वत जीवनासाठी पात्र ठरवलेस. आमची श्रद्धा बळकट कर व आमची आशा निश्चिंत कर. तू दिलेल्या अभिवचन पूर्तीविषयी आमच्या मनात कधीही संशय येऊ देऊ नकोस. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारं व राज्य करणारं एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंतिकिया आणि इकुन्या येथून कित्येक यहुदी आले. त्याने लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला आणि नगरात निघून आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबाबरोबर तो दर्बे इथे आला. त्या नगरात सुवार्ता सांगून त्याने पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या आणि अंतुकिया या नगरात ते परत आले. आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्याने त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्याने विश्वास ठेवला होता त्यांच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून
प्रफुल्लात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अंतलियास आले. तेथून ते अंतुकियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्याने सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयाकरिता विश्वाचे दार कसे कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्याबरोबर बराच काळ राहिले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानव जातीला जाहीर करतात. हे प्रभो, तुझे भक्त तुझे महान कृत्ये मानव जातीला जाहीर करतात. प्रभो, साऱ्या प्राणी मात्र तुझे स्तवन करतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. तुझ्या राजाचे ऐश्वर ते वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राजाचे शाही वैभव ते मानव जातीला जाहीर करतात. प्रतिसाद. हे प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानव जातीला जाहीर करतात. तुझे राज्य म्हणजे युगानयुगेचे राज्य. तुझी सत्ता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रतिसाद. हे प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानव जातीला जाहीर करतात. माझ्या तोंडी प्रभूचे स्तवन असेल. त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद साऱ्या प्राणीमात्र युगानयुग गावो. प्रतिसाद. हे प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानव जातीला जाहीर करतात. जय घोष. आलेलुया, आलेलुया. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या मेंढरांना मी ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हाला शांती देऊन जातो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू अर्पावे काय तुला मी, काय तुला मी. प्रभू अर्पावे काय तुला मी, काय तुला मी. दीन दरिद्री अति मी तुझ्या द्रव्य कुठून आणावे. धूप दीप जल फूल फल तुझे कसे तुलाच वहावे. माझे मजला काहीच न दिसे, मग तुझ काय जावे.
बंधू भगिनीनं, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला इथे देत आहेस, तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेच्या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांधले गेले. मनुष्याला पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाची गीत गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने काय ते धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची, आमच्या कुटुंबातील मृत व्यक्तींची, विशेष करून ज्यांच्यासाठी आम्ही मिस्साबली अर्पण करीत आहोत त्यांची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी मिस्सा अर्पण केलेले आहेत, त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. जी शांती परमेश्वर आपल्याला देतो ती आपल्याला लाभावी म्हणून प्रभूने शिकवलेल्या शब्दात प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या प्रार्थनांना क्षमा करतो तसेच तू आमच्या पदांची क्षमा कर. आणि मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात वावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात वावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. हे माझ्या येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच खरोखरच या अतिपवित्र साक्रामेंतात या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. हजर आहेस. या जगातील या जगातील सर्व गोष्टींपेक्षा सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. केलो आहे. परंतु मी ह्या क्षणी परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा आम्ही तुझ्याशी जसा जसे मी तुझ्याशी एकरूप होतो एकरूप होते तसाच मी आता तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. एकरूप करीत आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यामुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. सर्वांनी एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्याने तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस, जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास, जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवी दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, तुझी भक्ती करतो. आमच्या विनंती आहे, आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेम व समवृत्तीच्या संत अंतोनी तुझे हृदय सत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळीकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. आमेन. आपले हेतू आपण संत अंतोनीच्या चरणी ठेवूया.
आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महान पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमः कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभ होता तसा आणि सदा सर्व काळ. आमेन. हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगली चालावे. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. प्रेम जसे मी तुम्हा दिधले, तसे प्रेम द्या हो सकला. एकमेकांना क्षमा करा, एकमेकांचे सहन करा. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. प्रेमाने जगी चालावे.